हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तर जस्ट म्हणजे अंघोळ झाली आणि हा असा मी आज ड्रेस घातलेला आहे. बाकीचे सगळे कपडे धुतलेत. घरातली सगळी कामं झाली आणि फक्त अंघोळीमुळे मी देवपूजा ठेवली होती, की घरातलं आधी सगळं काम करून घेईल आणि मग देवपूजा करेल. सो तर कशी दिसतेय मी हे मला नक्की सांगा कमेंट करून. ओके. तर आता आपल्याला करायची आहे देवपूजा. तर उपवास आजचा केलेला आहे. मम्मी खिचडी करून गेली आहे, पण मी काही खाणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, की फक्त 10 दिवसामध्ये 2 किलो वजन कमी झालेलं आहे. त्यामुळे मी लूक फिट अँड फाईन. वेट मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. ओके. तर आधी मला हा ड्रेस इथे घट्ट व्हायचा. ओके. त्यानंतर इथे सुद्धा घट्ट व्हायचा आणि आता एकदम नॉर्मल बसतोय. ॲक्चुअली मी हा Meeshoवरून मागवलेला ड्रेस आणि मला हे इयरिंग्स दाखवायचे होते, माझे नवीन इयरिंग्स, जे की मी एकदाच घातलेत आणि इथे एक मोर आहे बसलेला, कलरफुल अगदी फांदी आहे त्याच्यावरती. चला तर आता देवपूजेला सुरुवात करूयात. ॲक्चुअली मम्मीला जायला उशीर होणार होता, त्यामुळे ती म्हटली, की "तू देवपूजा कर, मी खिचडी करून जाते." तर म्हटलं, "ओके." कारण मला सकाळी वॉकला जायचं होतं. मग मी आधी सगळी कामं केली आणि देवपूजा पेंडिंग ठेवली होती. मग चला आता देवपूजा करून घेऊयात आणि माझं मंदिर मी तुम्हाला दाखवते. हे आहे आपलं मंदिर. एवढे सगळे देव मंदिरात ठेवलेले आहेत. इथे आहे विठ्ठल रुक्माई आणि ही आपल्या गावच्या शेतीतली माती आहे, जी पूजेसाठी आणलेली. स्त्रीयंत्र आहे, गाय आहे, वासरू, दोन्ही हत्ती आणि प्राजक्ता गेली होती खाटू श्यामला, त्यामुळे तिने एक फ्रेम आणलेली आहे. दत्तगुरू, स्वामी शंकर महाराज, श्रीकृष्ण आहेत. त्यानंतर लक्ष्मी आहे, अन्नपूर्णा आहे आणि सरस्वती आहे. आणि आली आहे खाली कारण देवपूजा करायला घेतली आणि आठवलं की फुलंच नाही आहेत. आता फुल घेऊन येते जरा. एक हार आणि फुल लागेल. चलो. अगदी घराच्या खालीच होता हारवाली. सगळी दुकानं घराच्या खालीच आहेत, फार लांब नाही जावं लागेल. भातमरविन्दलोचने भवतु प्रसन्नमुखचन्द्रमण्डले विधिशङ्करेन्द्रवनिताभिरर्चिते वृषशैलनाथदयिते दयानिधे अद्यादिसप्तर्षयः समुपास्य सन्ध्याम् आकाशसिन्धुकमलानि मनोहराणि आदाय द्वारे वसन्ति वरविग्रहसुस्तमाङ्गाः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातली प्रविलसन्निजशीर्षदेशाः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् भाटिच्छ प्रयच्छ प्रभो वेङ्कटेश अज्ञानिनामय वेङ्कटेशाय मङ्गलम् परस्मै ब्रह्मणे पूर्णकामाय परमात्मने प्रयुञ्जे परतत्त्वाय वेङ्कटेशाय मङ्गलम् आकालतत्त्वमशान्तम् आत्मनामनुपश्यताम् अदृष्टामृतरूपाय वेङ्कटेशाय राम 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 हरे हरे सुराचितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं सदाशिवलिङ्गं सर्वसुख
रमाकण्डहारं श्रुतिप्रार्थसारं जनार्दनविहारं ददापारहारं चिदानन्दरूपं मनोज्ञस्वरूपं वृतानेकरूपं भजेऽहं भजेऽहम् जनाजन्महीनं परानन्दवीर्यं भक्तानुकूलं जगद्रक्षमूलं वीरस्तार्कशूलं भजेऽहं समस्तावधीशं विदेवावधीशं फायनली आपली देवपूजा झालेली आहे. ओके, तर देवपूजा करून तिथे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी काय झालं अचानक देवपूजा करता करता तो जो खालचा ड्रॉवर दिसतोय तो तर तो ऍक्च्युली तुटलेला आहे आणि मला थोडंसं हळदी कुंकू काढायचं होतं म्हणून मी तिथे खेचलं मी त्याला तर ते भस्कन असा बाहेर निघला. मग पूर्ण त्याला क्लीन केला आणि तो नीट सेट केला म्हणजे व्यवस्थित त्याला तर ऍडजस्ट करता येत नाही आपल्याला. ज्याने बनवलाय त्यालाच बोलून ते नीट करावं लागणार आहे. पण तात्पुरता त्याला कसा बसा मी बसवला त्यामुळे थोडासा अजून वेळ लागला. आता मला जरासं असं वाटतंय की काहीतरी खावं भूक लागल्यासारखं जाणवते कारण वाटते की वडगावमध्ये महादेवाचं मंदिर आहे तर तिथे आतमध्ये सगळे देव आहेत. अगदी विठ्ठल रुक्माई श्रीकृष्ण राधा राम लक्ष्मण सीता मारुती नरसिंह आहेत आणि गणपती बरीचसे आहेत म्हणजे एका मंदिरामध्येच बऱ्याचशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत. तर मग तिथे जाऊन येते आणि आता पण तिथे भरपूर प्रचंड गर्दी असणार आहे पण तरी एकदा जाऊन येते. घरातली तर देवपूजा उरकली आहे. आणि दुसरी अपडेट अशी आहे की माझी अक्कलदाढ जी आहे ती इतकी दुखतीये प्रचंड प्रमाणात बाहेर दुखतीये. तर मी असा विचार केला म्हणजे थोडंसं युट्यूबला सर्च केलं की याला काय करावं लागेल. काढूही शकतो आणि ठेवूही शकतो पण जर ठेवली तर ती कंटिन्युअसली पेन होणार आहे. तर मग मला असं वाटते की ते थोडंसं काढावं पण काही आयडिया नाही आहे. तर मग जरी ठेवली तर थोडासा त्रास सहन करावा लागेल. किती दिवस काय वगैरे माहिती नाही कारण दाढीवरती दाढ बाहेर आली आहे पण थोडीशी स्किन त्याच्या बाजूला अशी वरती आहे त्यामुळे ते बरंच दुखतं बरंच सारखं दुखत राहतं. ते घरात ताक आहे फक्त चहा तर मी घेतला सकाळी तर मग आता फक्त थोडंसं ताक पिते. आणि मम्मीने सकाळी बटाटा आणि रताळी उकडले होते तर मग विचार करते थोडंसं दोन दोन नाही म्हणता येणार 2 पीस आहेत एक रताळ्याचे. आधीही सगळे देवपूजेसाठी पसारा करून ठेवला होता तो आधी आवरावा लागेल. आणि पहिल्याच फुलावरती मला हे दिसला हे सगळं ह्या कपाटातून बाहेर काढलेलं. चलो खायला घेते आता. देवाला तर सकाळीच ठेवलं होतं. आधी हे आवरते आणि मग खाऊन घेते. मला पसारा बघून मला जेवणच जाणार नाहीये कारण ओके. तर मी हे आणलं फक्त ताक आणि एवढंच रताळं भेटलं तेच आणलं. होणारच नव्हती त्यामुळे आता मी खायला घेतलेलं आहे. सॉरी भगवान. दोन्ही देवांना पण दाखवते तुमच्यासोबत तुम्ही खाते. ओल्या केसांना तसंच क्लिप लावलेला आणि सुकले ते डायरेक्ट. आज हेअर वॉश करताना फक्त शॅम्पूने हेअर वॉश केलेला आहे कंडिशनर लावलेला नाही त्यामुळे आता ते असे फ्रीजे दिसणार दिवसभर केस. गुड मॉर्निंग गाईज. जरा वेळ पडले मस्त झोप घेतली. मंदिरात जायचं होतं मला ऍक्च्युली. चला मस्त फ्रेश होते आणि मंदिरात यावंच काय प्लॅन होता. झोपड्याचा प्लॅन होता जस्ट पडले. फोन चार्जिंग झाला. चहा पिते आता एक पटकन म्हणजे जरा बरं वाटेल आणि आता ड्रेस नाही चेंज करणार.
खूप जास्त अभ्यास दिलेला आहे, एवढा जास्त की हात दुखतायत 2-3 दिवस झाला आणि आम्ही सगळ्यांकडून करून घेतोय. आणि एवढं लिहायचंय अजून पण? नाही, एवढं लिहून झालंय. अच्छा. बघत राहा. आमचा दादा स्कॉलरशिपला ह्या वर्षी, हे स्कॉलरशिपच आहे ना? स्कॉलरशिपचा आहे, अभ्यास दिलेला आहे. आणि आता थोडीशी मदत मी पण करते, थोडस. गाईस, हे माझं हँड रायटिंग आहे. 4 लिहिणार होती, 2 लिहून एकदम. आणि हे माझं आहे. आणि हा शहाणा काय म्हणतो की हे छान आहे म्हणे. कोणतं? हे हे नाही. ना, मग हे नाही, हेच. आबीचं हे बघ. अच्छा, हे हँड रायटिंग खूप छान आहे म्हणतोय. आबीचं. तुझं नाही हे चांगलं. हे माझं चांगलं नाहीये, सिरियसली नाहीये. नाहीये. याचं अक्षर बघ केवढं मस्त लिहिलंय त्यांनी. वा, छान छान छान, सुंदर. आणि तुझी हँड रायटिंग कोणती? माझी बघायची तुला? तुझी पण दाखव. हे घे. आणि ही माझी. बापरे. आता मी इथे बसते त्याच्या समोर आणि त्याच्याकडून लिहून. काय चाललंय? काय चाललंय? चलो. काय चालू?